नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर 33. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून 33 पर्यंत. ह्याच्यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमचं मॅक्झिमम जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होणार आहे त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. चला, आपण ह्या सिरीजमध्ये नॉर्सेट 10, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, सर्व एक्झाम मध्ये जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ आहे जे आपण डिस्कस करणार आहोत. चला, हे कशाचे आहे? हे असणार आहे CHO महाराष्ट्र स्पेशल एपिसोड आपलं चालू आहे. चला, त्याच्यामध्ये आपण ऑल नर्सिंग सब्जेक्ट जे आपलं नर्सिंग फील्डमध्ये किती सब्जेक्ट आहे सगळी त्याच्यामधलं जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ आहे आपण जे कव्हर करणार आहे, त्यासोबत थोडी त्याची काय थेअरी पण आपण कव्हर करतो. ओके, आणि त्याच्यासोबत काय जे MCQ वगैरे असतात त्याच्यासोबत जे कॉन्सेप्ट क्लिअर करतो आणि बाकी जे 4 ऑप्शन आहे ते कशासाठी चुकीचे ते पण आपण 4 नाही बरं काय, एक बरोबर असते, 3 हे चुकीचे असते. ओके, आपण सगळे डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ही मराठी मधले पहिलं सिरीज असणार आहे नर्सिंग मधला. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे 33 एपिसोड नंबरची. चला मग आपण सुरू करूया. त्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक देऊ शकता आणि तुमचं काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, शेअर करायचं तुम्हाला तुमच्या जो मित्र मैत्रिणी वगैरे कोणी असेल DMER, DHS, CHO साठी तयारी करत आहे जे तुमचं मराठी मधलं आहे त्यांना काय करायचं, तुम्ही ही आपलं महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या चॅनल काय करायचंय, तुम्ही रेफर करायचं म्हणजे काय शेअर करायचं आणि त्याच्यासोबत करायचं सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायचं. चला, आपण युट्यूबमध्ये, व्हॉट्सअप, टेलिग्राम, काय इंस्टाग्राम ही सगळीकडे आपण अवेलेबल आहेत, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे MCQचा. हे कुठले MCQ आहे? जे लास्ट एपिसोड म्हणजे कुठली 32 म्हणजे काय 32व्या एपिसोड मधले तुम्हाला मी एक आन्सर म्हणजे क्वेश्चन दिलतो तुम्हाला काय कॉमेंटमध्ये उत्तर देण्यासाठी. आता बघून घ्या उत्तर कुठली असणार आहे. काय म्हणताय? जनरली काय म्हणताय? जनरली एज्युम्ड एज ऑफ अ वाईफ इन एन इलिजिबल कपल. म्हणजे काय म्हणते? जनरली एज्युम्ड एज म्हणते कशाची? वाईफची, म्हणजे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह एज जे फिमेल आहेत त्यांचं असणार आहे हे काय? इलिजिबल कपल. त्याची रेंज काय असतो रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये? ऑप्शन मध्ये दिलेले आहे 15 ते 45, 18 ते 40, 21 ते 50, अप टू 60 इयर. बघा ह्याच्यामध्ये इलिजिबल, बघा इलिजिबल कपल हे एक आपण काय म्हणतो याला एक सब सेंटर मध्ये रजिस्टर असतो त्याला काय म्हणतो आपण? EC रजिस्टर. म्हणजे काय? इलिजिबल कपल रजिस्टर. बघा ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात अभ्यास करूया बरं का. इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजे कसलं? एकदम इम्पॉर्टंट आहे. इलिजिबल कपल. इलिजिबल कपल त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये? EC. त्याला आपण काय EC बुक किंवा नाही EC रजिस्टर्स म्हणतो. त्याच्यामध्ये काय कोण असतो? त्याच्यामध्ये असणार आहे अ न्यू कोण? अ न्यू मॅरिड कपल. न्यू मॅरिड कपल इन व्हिच त्यांचे एज किती असणार आहे? इन व्हिच द एज ऑफ अ फिमेल इज किती? फिमेल इज रिप्रोडक्टिव्ह असायला पाहिजे बरं का. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज झालं. किती असतो रिप्रोडक्टिव्ह एज? ही असणार आहे 15 ते 49 इयर. नोट करून ठेवा, एकदम इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगतो, हे 49च आहे बरं का. हे काय 15 ते 49 हे काय हे एज मधलं जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह असते म्हणजे फिमेल जे असतात त्यांचं काय ही इलिजिबल कपल म्हणून एक बुक असते त्याच्यामध्ये रजिस्टर केलेलं असतं. ते बुक कसं असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे झालं इलिजिबल कपल बद्दल. इलिजिबल कपल त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? EC रजिस्टर ही मेंटेन करावं लागते. कुठे मेंटेन करणार? EC रजिस्टर मेंटेन करावं लागते तुम्हाला. मेंटेन कुठे? ऍट SC म्हणजे काय? सब सेंटर किंवा आपली तेच SWC मध्ये मेंटेन करावं लागते. कोण करणार? बाय ANM. कोण करणार? ANM करणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. असं नाही की CHO तुम्ही आल्यावर कोणीतरी विचारते हा बाबा EC बुक कुठे आहे, तुम्ही सांगणार ही EC बुक असतो कोण? ही ANM ने मेंटेन करते, ही बुक त्यांच्याकडे असणार असं उत्तर द्यायला पाहिजे बरं का. हा EC बुक म्हणजे माहितीच नाही असं नाही म्हणायचं. ते काय मेंटेन ऍट अ सब सेंटर इथे मेंटेन करतो. त्याच्यामध्ये बघा आता समजा तुमचं जे तुम्ही अलॉटेड होणार किंवा ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होणार तुमचं गावची पॉप्युलेशन किती असणार? एव्हरेज पकडा. हे किती? 5000 असतं. पॉप्युलेशन किती असतं आता लक्षात आलं? हे सांगितलं का नाही? हा सांगितलं मी ऑलरेडी. कशामध्ये? मला वाटते त्रिशूला सिरीज मधले का कुठेतरी एकदम स्टार्टिंगला सांगितलं. हे सब सेंटरचं पॉप्युलेशन किती असते? 3000 ते 5000 एवढी असते. पण हे काय हिली एरिया मधलं झालं, हे प्लेन एरिया मधलं झालं. एवढं माहिती आहे ना तुम्हाला? हिली
किंवा ट्रायबल एरियामधला. आता समजा एव्हरेज 5,000च पकडा, 5,000 पॉप्युलेशन असेल तुमचं संख्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती ईसी भेटणार, ईसी म्हणजे काय, इलिजिबल कपल किती भेटणार हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरं का. एव्हरेज किती असणार आहे, 152 180 ईसी कपल पर किती 1000 पॉप्युलेशन, 1000 पॉप्युलेशन वरती किती भेटणार आहे, 1000 पॉप्युलेशन मध्ये 150 ते 180 इलिजिबल कपल तुम्हाला भेटणार आहेत. एवढं लक्षात आलं. आता तुम्ही म्हणतील सर माझं पॉप्युलेशन किती आहे, 5000. मग 5000 ला किती, इंटू ह्याला 5 करा, इंटू 5 करा, किती, हे 0 चे 0, हे 25, 5 किती म्हणजे किती, 12,500 एव्हरेज आहे बरं का. असं नाही की 12,500 भेटणार, त्याचं पुढे मागे होऊ शकतात. म्हणजे एव्हरेज तुम्ही पकडू शकता, एवढी इलिजिबल कपल तुम्हाला भेटणार आहे 5000 मध्ये. त्यावेळी तुमचं पॉप्युलेशन 5000 असतील आणि एएनएम म्हणतील नाही हो आमच्याकडे 500च आहे. म्हणजे काय, ही त्यांनी चुकीचं डाटा तुम्हाला सांगताय किंवा त्यांनी काय सर्वेच केलं नाही आणि रजिस्टर मेंटेनन्स केला नाही असं तुम्हाला समजून यायला पाहिजे. हे झालं, हे लक्षात ठेवा. किती एव्हरेज किती, 150 to 180 ईसी पर 1000 पॉप्युलेशन एवढी असणार आहे. तर आपण हे कशासाठी यूज करणार आहे ईसी बुक, ही ईसी बुक कशासाठी यूज करतो आपण, यूज फॉर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम साठी खूप महत्वाचं असणार आहे. फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम साठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ मध्ये हे यूज होतं. अजून काय म्हणू शकतो, आणि डेमोग्राफिक सर्वे वगैरे, व्हेरियस डेमोग्राफिक सर्वे मध्ये वगैरे यूज होता. अजून भरपूर वेळी वगैरे टार्गेट, त्याच्यामध्ये आपल्याला मेन तर ह्याचेच आहे बघा, फॅमिली प्लॅनिंग. हे झालं ह्याच्याबद्दल. आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे ईसी इंडेक्स म्हणून एक असतो, तुम्हाला फॉर्म्युला विचारू शकता बरं का, म्हणून सांगतो, इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्याच्यामध्ये कसं काउंट करणार आपण इंडेक्स, नंबर ऑफ ईसी इलिजिबल कपल डिवाइडेड बाय टोटल पॉप्युलेशन इंटू 100. आता एक्झाम्पल पटकन काढा. आता मी सांगितलं काय नंबर ऑफ ईसी किती, 5000 ला किती होते, 1250. टोटल पॉप्युलेशन 5000 इंटू 100 बारा किती होते, इकडे जर झालं, ते झालं, हे गेलंच. आणि इथे काय राहिलं 50, इथे 1 0, इथे 1, इथे 5 दोन्ही, इकडे 25. म्हणजे काय इंडेक्स किती येणार, ईसी इंडेक्स 25 येणार. हे काय एक्झाम्पल आहे बरं का, ईसी इंडेक्स ही तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, एवढं बस. ओके, चला आता आपण काय कुठे जायचंय, क्वेश्चन कडे जायचं आहे. बघा काय म्हणते, जनरली एज्युम द एज ऑफ वाईफ इन ॲन इलिजिबल कपल अप टू 60 इयर होते का, नाही. 21 ते 50 होते का, किती होतं आपलं, मी सांगितल्यानुसार 15 ते 49. लक्षात ठेवा किती होता, 15 ते 49 इयर पर्यंत ही ईसी कपल मध्ये आपण रजिस्टर करणार आहे. 60 होते का, नाही. 21 ते 50 एव्हरेज जमेत होतं का, बघा 21 मध्ये थोडं उशीर झाला, म्हणजे लेटनी रजिस्टर केले. 18 ते 40 हे पण 40 पर्यंतच नाहीये, आणि 15 ते 40 हे पण नाहीये. पण बघा त्याच्यामध्ये 15 ते 45 दिलेलं आहे. इथे मी किती सांगितलं तुम्हाला, 49 सांगितलेलं आहे. हे गेलं, मग राहिलं कुठलं, एकच ऑप्शन राहिले. आता एव्हरेज तुम्ही पकडू शकता, हा बाबा हे 15 ते 45 आपण दिलेल्या एमसीक्यू मध्ये हा उत्तर बरोबर असू शकतो. पण काय म्हणू शकतो मी, बघा 15 ते 49 हे आहे, हे अकॉर्डिंग टू नॅशनल हेल्थ मिशन फंड आणि आपले कोणते दोघलपंथी काय आहे WHO. हे WHO ने किती गेलेले, ही NHM मध्ये तुम्ही कुठली पण बुकलेट उचला, एक्झाम्पल कुठली RMNCH उचला, RMNCH+A, अजून कुठली फॅमिली प्लॅनिंगचं तुम्ही हे उचललं ना, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले बाबा किती इलिजिबल कपलचं एज 15 ते 49 इयर. बघा हे NHM चे अकॉर्डिंग आहे. मग आपल्याला CHO मध्ये विचारलं तर एकदम तुम्ही करेक्ट उत्तर द्यायला पाहिजे, जे ऑप्शन मध्ये 15 ते 49 वर्ष आहे. पण हे नसेल तर तुम्ही मग त्याचे एव्हरेज मध्ये पकडू शकता. आता आपण एव्हरेज मध्ये कुठली, पहिला ऑप्शनला बरोबर ठरवणार आहे. कारण काय 49 आहे का ह्याच्यामध्ये, नाही. पण हे कम्पॅरेटिव्हली आपण दुसरी ऑप्शन कडे बघितलं तर आपल्याला पहिली उत्तर एकदम बरोबर ठरणार आहे. एवढं लक्षात आलं. लक्षात ठेवा 15 ते 49 इयर ही अकॉर्डिंग टू NHM आणि WHO अनुसार एकदम बरोबर उत्तर असणार आहे. एवढं लक्षात ठेवलं. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे. हे बघा, हे काय इलिजिबल कपल रजिस्टर, अशा पद्धतीने जे तुमचं का कोण ANM ही मेंटेन केलेले असते, त्यांच्याकडे प्रिंटेड रजिस्टर बुक असते. बघा त्याच्यामध्ये काय
सिरियल नंबर ऑफ द ईसी नंबर द्यायचे असते त्यांना. ही RCH पोर्टलमध्ये ऍड करावं लागतं बरं का. हे सिरियल नंबर झाला आणि हाऊस नंबर मेंटेन करायचा आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन, किती तारखेला आपण रजिस्ट्रेशन करणार, आज केलं तर आजचं तारीख वगैरे लिहायचं. आणि इथे काय म्हटलं बघा, नेम ऑफ द हजबंड, हजबंड म्हणजे H, नेम ऑफ द वाईफ आणि ऍड्रेस सगळी लिहायचंय. नेम ऑफ द हजबंड आणि नेम ऑफ द वाईफ ही दोन्ही लिहायचंय. आणि डेट ऑफ काय म्हणतात रेकॉर्डिंग किंवा अपडेट याची तारीख लिहायचंय. आणि एज बघा ह्याच्यामध्ये एज दोघांचं पण लिहायचं आहे, हजबंडचा आणि वाईफचं दोघांचं बरं का. नंबर ऑफ लाईव्ह चिल्ड्रन किती, मेल किती फिमेल किती, मेल 1 फिमेल 1, टोटल किती 2 अशा पद्धतीने. आणि नंबर ऑफ चिल्ड्रन बिलो 6 इयर याच्यामध्ये हे किती, हे 12 वर्षाचं आहे आणि हे किती 5 वर्षाचं आहे. एक्झाम्पल सांगतो बरं का. म्हणजे तुम्ही काय लिहिणार, फिमेल मेल किती इथे 1 लिहिणार आणि इथे काय 0 म्हणजे किती इथे 1 लिहिणार. अशा पद्धतीने हे काय एंट्री करायचं असतं. इथे काय लिहिलेलं आहे, एज ऑफ यंगेस्ट लिव्हिंग चिल्ड्रन, जे यंगेस्ट लिव्हिंग किती 12 वर्षाचं आहे, इथं 12 वर्ष लिहायचं. आणि हे काय म्हटलंय प्रेग्नेंट, येस ऑर नो, आता सध्या प्रेग्नेंट आहे का, नाही. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे कंप्लीट झालं तर आपण नो लिहायचं. वेदर युजिंग द फॅमिली, बघा काय म्हणते ह्यांनी फॅमिली वेलफेअरचे मेथड वगैरे काही यूज करते का हे विचारताय. म्हणजे कुठली पण असो, कुठली मालायन असो, मालाडी असो, कोऑपरेटिव्ह असो, डंपा असो, ही सगळी कुठली तरी यूज करत असेल तर येस करायचं आणि कुठले सांगायचं. आणि इफ युजिंग द इथे मेन्शन करायचं आहे. इथे एक मिनिट, इथे स्पेशली मेथड अँड डेट लिहायचं आहे. असेप्टन्स इफ नॉट गिवन आणि रिमार्क मध्ये असं काहीतरी असेल तर रिस्क वगैरे काहीतरी तुम्ही लिहू शकता. हे झालं इलिजिबल कपल रजिस्टर. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे बाबा इलिजिबल कपल जे रजिस्टर असतो त्याच्यामध्ये किती डाटा असतो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तुमचं पॉप्युलेशन अनुसार 100 ते किती म्हटलं मी 150 ते 180 जेवढं होतं ही एव्हरेज आहे तेवढी असायला पाहिजे. ओके, एवढं लक्षात आलं. तुम्हाला मी कम्प्लिटली सांगितलंय. हे आता ईसी कपल म्हणजे ईसी रजिस्टर म्हटलं ना, तुमच्या लक्षात पटकन सगळे यायला पाहिजे. तुम्ही ऑन ड्युटी असं म्हणजे ज्यावेळी तुम्ही ड्युटीला जाणार ना, ज्यावेळी तुम्हाला लक्षात येणार हा बाबा सरांनी काय एकदम बरोबर सांगितले होते. ओके, आता चला हे पण याच्या अनुसार तर इम्पॉर्टंटच आहे. आणि तुम्ही नर्सिंग केलं ना, हे पण खूप जण तुम्हाला विचारतील जे तुमच्या रिलेटिव्ह. चला ते काय म्हणते, इन द लेडी हॅव्हिंग अ रेग्युलर 20 day 8 रेग्युलर मेन्स्ट्रुएशन सायकल. बघा काय म्हणते यांनी, इन द लेडी हॅव्हिंग, लेडी कसं आहे म्हणजे हॅव्हिंग किती रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल कसं आहे एकदम रेग्युलर आहे. किती दिवसाचं आहे 28 दिवसाला यायला पाहिजे होतं नॉर्मली. मग एकदम रेग्युलर आहे, एकदम बरोबर रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल. व्हॉट इज द सेफ पिरियड, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सेफ पिरियड काढायचं आहे. सेफ पिरियड म्हणजे काय, सेफ अनसेफ म्हणजे काय, म्हणजे काय म्हणू शकतो जे प्रेग्नन्सी काय करायचे सेफ मध्ये अवॉइड करायचं आहे. अनसेफ म्हणजे काय, आपण ज्यावेळी काय म्हणू शकतो आपण जे कपल जे इंटरकोर्स वगैरे केलं तर काय हे अनसेफ राहणार, ज्याला आपण काय म्हणतो म्हणजे नियर ओव्युलेशन वगैरे. लक्षात आलं की मी काय म्हणतो. सेफ म्हणजे काय, आपल्याला जे प्रेग्नन्सी, परत एकदा सांगतो, प्रेग्नन्सी सेफ म्हणजे काय करायचं असतं आपल्याला अवॉइड करायचं असतं. अनसेफ म्हणजे काय, अनसेफ म्हणजे प्रेग्नन्सी होऊ शकता, हे अनसेफ झालं. म्हणजे सेफ म्हणजे काय, आपल्याला प्रेग्नन्सी नाही म्हणजे काय कपलमध्ये प्रेग्नन्सी व्हायचं नसतं, म्हणजे हे काय सेफ पिरियड झालं. म्हणजे काय जे ओव्युलेशन पिरियड वगैरे असतात ज्याच्या नियर आपल्याला काय करायचं मी सांगतो बरं का. पहिला ऑप्शनकडे बघूया, डिटेलमध्ये आपण बघणारच आहे. इनिशियली 28 दिवस, जे सुरुवात बघा पिरियडच 28 दिवस आहे आणि इनिशियली 28 दिवस काय करणार आहे. आणि लेटर 14 days म्हणजे काय 28 दिवस तुमचं काय लेडीचं काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे. ओके, तसं लेटर 14 days नंतर काय करायचं एकदम सेफ पिरियड असणार आहे म्हणे. म्हणजे सेफ पिरियड म्हणजे काय तुम्ही फ्रीली काय ते कपल इंटरकोर्स करू शकता बरं का. फर्स्ट अँड लास्ट 7 days, पहिला 7 दिवस आणि लास्ट 7 दिवस. आणि फर्स्ट आणि 7, फर्स्ट फक्त 7 दिवस म्हणजे काय आता 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्ही लिहित गेलं तर जे पहिलं जे 7 दिवस असणार आहे ते, आणि बाकी सगळं हे अनसेफ असतं. म्हणजे इकडे इंटरकोर्स वगैरे केलं तर त्यांना काय प्रेग्नन्सी म्हणजे कन्सिव्ह व्हायचे चान्स भरपूर असतो असं म्हणताय. ओके, चला मग आपण काय करूया, आता आपल्याला बघावं लागेल सेफ पिरियड. सेफ पिरियड बद्दल आपण थोडक्यात अभ्यास करूया. चला काय म्हणतो मी, सेफ पिरियड. सेफ पिरियड त्याला अजून भरपूर नाव आहे बरं का. सेफ पिरियडला अजून भरपूर नावे आहेत. सॉरी, हे काय सेफ पिरियड म्हणजे कॅलेंडर पिरियड म्हणतो आपण. कॅलेंडर पिरियड नाही, मेथड, कॅलेंडर मेथड म्हणतो. अजून कुठला, प्रोग्राम सेक्स, प्रोग्रामड किंवा प्रोग्राम सेक्स म्हणजे फिक्स तारीखला. प्रोग्राम कसं कधी असतो ते फिक्स तारीख असतं. हा बाबा ह्यांचं लग्न आहे या तारखेला आहे म्हणजे काय हे प्रोग्राम आहे फिक्स्ड असते ना, असं आहे. हे झालं प्रोग्राम सेक्स. अजून काय रिदमिक मेथड, रिदमिक मेथड म्हणजे त्या तारखेलाच रिदमिकली काय यांनी इंटरकोर्स करणं. हे झालं सेफ पिरियडची एवढी नावं आहेत बरं का. त्याच्यामध्ये बघा हे कोणी डिस्कवर केलं, डिस्कवर्ड बाय ओगिनो. ओगिनो म्हणा किंवा ओजिनो म्हणा यांचं लक्ष नाव ठेवा.
हे काय एकदम ओल्डेस्ट मेथड आहे, असं नाही की आपण शोधून काढलाय. ओल्डेस्ट मेथड आहे, खूप दिवसांपासून चालू आहे. हे काय ओल्डेस्ट मेथड असणार आहे. बघा हे अकॉर्डिंग टू कशानुसार असणार आहे. ओव्हुलेशन ते कधी असतो, डे ऑफ ओव्हुलेशन वरती असणार आहे. डे ऑफ ओव्हुलेशन वरती असणार आहे. ओव्हुलेशन डे कधी असतो की 14 डेज 14 एक मिनिट 14 डेज बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल. बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल. लक्षात आलं का इथं काय लिहिलेलं मी, बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल. हे लक्षात आलं का तुम्हाला मी का लिहिलो. बघा आता एव्हरेज वेळ इथे लेडी किती म्हटलं दिवस होतं, 28 दिवसाचं म्हटलं होतं. आता 28 दिवस म्हटल्यावर तुम्हाला लक्षात येणार आहे, हा 28 दिवसापासून काय करायचं तुम्हाला, -14 करायचं. ते ओव्हुलेशनचं बघा तुम्हाला ओव्हुलेशन हे तारीख काढायचं माहिती आहे ना. इन केस ऑफ कुठली पण दिवस असो काय पण असो, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती दिवस देतील. आता समजा मेन्स्ट्रुअल सायकल एक फिमेलची किती आहे, 28 दिवस आहे नॉर्मली, पण आपण काय मायनस करणार आहे, 14 दिवस करणार आहे. त्याच्यामध्ये किती भेटणार, 14 म्हणजे काय, परत 14 भेटणार. म्हणजे काय ओव्हुलेशन डे कधी असणार आहे, 14 तारखेला. इन केस ऑफ तुम्हाला तारीख दिली 30, मग काय करणार तुम्ही, 14 काढणार. मग आता किती राहिले, इकडे 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 16. हे काय 16 तारखेला ओव्हुलेशन पिरियड येणार आहे. असं लक्षात ठेवा, असं नाही की बाबा 14 तारखेलाच येतो बरं का, 14 तारखेला नसतो ओव्हुलेशन. कधी असतो, इकडे लक्ष द्या. हे काय डे ऑफ ओव्हुलेशन इज अ 14 डेज बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुएशन सायकल यायचा अगोदर 14 दिवस असतो, ज्या दिवशी काय असतो, ओव्हुलेशन असतो. लक्षात ठेवा. हे झालं डे ऑफ ओव्हुलेशन बद्दल. आता सेफ पिरियड मध्ये सेफ पिरियड मेथड बेस्ड ऑन कशावरती, मेथड बेस्ड ऑन ओव्हुलेशन डे वरती. बेस्ड ऑन ओव्हुलेशन ऑफ ओव्हुलेशन डे किंवा ओव्हुलेशन ऑफ काय म्हणू शकतो, मेन्स्ट्रुअल सायकल ह्याच्यावरती डिपेंड असणार आहे. एवढं लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट बरं का, हे सगळे इम्पॉर्टंट आणि अजून कुठले हे पण इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये फर्टिलिटी रेट नाही पिरियड, फर्टिलिटी पिरियड इज रफली कधी असतो, म्हणजे नॉर्मली रफली असणार आहे डे 11 टू किती, 11 टू अरे जरे बाबा 11 टू 7 सॉरी इथे तुम्हाला दिसणार नाही, इकडे घेतो. 11 टू 17 डेज एवढी असणार आहे. हे कधी, ज्यावेळी फिमेलचा 28 दिवस असतो. एवढं लक्षात आलंय का. हे 11 टू हे 17 दिवस कसं असते माहिती आहे का, ओव्हुलेशनचं बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल किती, ओव्हुलेशन येणार आहे 14 तारखेला. त्याचा प्लस ऑर मायनस 14 करायचं, एवढं येत आहे. मायनस केली तर किती, 11 आणि प्लस केलं तर 14. हे काय, ही रफली काय फर्टिलायझेशन व्हायचे, फर्टिलिटी पिरियड असणार आहे. हे फर्टिलिटी पिरियडला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. म्हणजे काय, सेफ पिरियड आपल्याला भेटणार आहेत. एवढं लक्षात आलंय का. चला आपण बघूया, नेक्स्ट पेज मध्ये घेऊया. चला आपल्याला काय करायचंय, सेफ पिरियड बघायचं आहे. सेफ पिरियड तारीख बघायची आता किती दिवसापर्यंत असतो सेफ पिरियड फॉर कुठली फिमेल, फॉर अ फिमेल विथ नॉर्मल सायकल. फिमेल विथ काय म्हणू शकतो, विथ अ नॉर्मल काय मेन्स्ट्रुएशन सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल किती असतो, नॉर्मल असणार आहे 28 दिवस बरं का. हे 28 दिवसाचा काय नॉर्मल असतो. पण ह्याच्यामध्ये काय, मी जस्ट म्हटलं तुम्हाला किती फर्टिलिटी पिरियड किती आहे, कधी आहे, फर्टिलिटी एवढं हे लक्षात घेऊनच करायचं बरं का. फर्टिलिटी रेट कधी, सॉरी रेटच यायला की बाहेर. हे काय फर्टिलिटी पिरियड कधी आहे, त्याच्यामध्ये असणार आहे 11 ते 17 दिवस. ह्याला अवॉइड करायचं आहे. ज्यावेळी काय इंटरकोर्स कपाला सांगायचं बाबा ह्यावेळी तुम्ही अवॉइड करा, म्हणजे तुमचं बाकीचं सेफ पिरियड राहतील. बघा कधी असणार आहे, ओव्हुलेशन पक्ष पटकन लक्षात आलं, बिफोर 14 दिवस मेन्स्ट्रुअल सायकल. मग ह्याच्यामध्ये सेफ पिरियड आहे 1 वीक बिफोर 1 वीक आफ्टर. काय ओव्हुलेशन का, हा बिफोर आणि आफ्टर कधी असणार आहे, ही मेन्स्ट्रुअल सायकलची. लक्षात ठेवा, मेन्स्ट्रुअल सायकलचा 1 वीक बिफोर आणि 1 वीक आफ्टर. इथं दोन्ही तेच लिहिलं का मी, एक मिनिट बघा सांगता मी काय पण लिहितो, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. 1 वीक आफ्टर आणि 1 वीक बिफोर. हे काय असणार आहे, एकदम सेफ पिरियड असणार आहे. अजून काय म्हणू शकतो तुम्ही, फर्स्ट 7 डेज आणि फर्स्ट नाही आता लास्ट 7 डेज ऑफ तेच मेन्स्ट्रुअल सायकल. हे काय असणार आहे, एकदम सेफ पिरियड असणार आहे नॉर्मल मध्ये. एवढं लक्षात आलं. फर्स्ट 7 डेज म्हणजे 1 to 7 पर्यंत. डेट सांगतो म्हणजे डे सांगतो तुम्हाला बरं का. हे 1 to 7 पर्यंत आणि शेवटचे म्हणजे 28 म्हणजे किती, ही 21 ते 28 ही डे असणार आहे. हे कसं असणार आहे, एकदम सेफ असणार आहे. एकदम सेफ असणार आहे. एवढं लक्षात आलं. आता तुम्हाला हे पण विचारतील कधी हे खूप वेळा विचारलेलं आहे, हे ओमचं काय म्हणू शकतो, सर्वाईव्ह. ओम कितीपर्यंत सर्वाईव्ह करू शकतो,
ओम आणि अजून काय कशाचे विचारते, स्पर्मचे सर्व्हायवल विचारते. हे किती 24 तास जिवंत असतो बरं का. आणि हे 48 ते 72 तास, 48 ते 72 तास इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, विचारू शकता. 24 तास आणि 48 ते 72 तास एवढं लक्षात आलं. आणि इथे किती डे 1 to 7 आणि म्हणजे काय फर्स्ट 7 डेज आणि लास्ट 7 डेज एवढं लक्षात आलं. चला मग आपण उत्तरकडे जाऊया. मी डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला सेफ पिरियड बद्दल. फर्स्ट 7 डेज नाही, हे फक्त 7 डेज असं नाहीये की तुम्ही 21 ते 28 दिवसाला ते कपाला सांगितलं ह्या दिवशी पण काय नाही होणार. सॉरी हे विसरलं. पण काय फक्त 7 डेज म्हणजे यांनी एवढीच सेफ आहे का, नाही. मग बाकीचं ही 21 ते 28 पण सेफ असणार आहे. हे झालं. आणि इनिशियल 28 दिवस असं नसणार आहे. लेटर 14 डेज असं नाही की ही सुरुवातच त्या दिवसापासून होणार आहे ना. लेटर 14 डेज म्हणजे ओव्हुलेशन नंतर दिवस सुरू होणार आहे. मग ह्यावेळी खूप रिस्क असणार आहे. आणि इथे ऑप्शन तिसऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फर्स्ट अँड लास्ट 7 डेज, पहिलं 7 दिवस आणि शेवटचं लास्ट 7 दिवस मध्ये काय एकदम सेफ पिरियड असणार आहे. उत्तर बरोबर आहे का, येस, एकदम उत्तर बरोबर असणार आहे. तिसरा, हे कधी अ लेडी विथ हॅव्हिंग अ रेग्युलर 28 डेज, म्हणजे फिमेलला 28 डेजचा रेग्युलर सायकल येत असेल तर सेफ पिरियड काय असणार आहे, फर्स्ट 7 डेज आणि लास्ट 7 डेज, एकदम उत्तर बरोबर असणार आहे. तुम्हाला हे पण बघायचं आहे का, काय म्हणतात त्याला, आता 28 दिवस आहे पण एक फिमेल असं आहे, कसं आहे, पहिलं मंथचं तिचं हिस्ट्री कलेक्ट केल्यावर पहिलं ती सांगितले माझं पहिलं म्हणजे लास्ट 6 मंथची हे सांगतात त्यांनी सायकल कधी आले आहे, 28 दिवस, 32 दिवस, 36 दिवस, परत 20 दिवस, 22 दिवस, 24 दिवस, हे प्रत्येक महिन्याचं ह्याने पिरियड सांगताय. मग तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, 28 दिवस आहे, एक 32 आहे, 36 आहे, म्हणजे हे काय रेग्युलर आहे का, नाही, हे इररेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल आहे. मग ह्यावेळी कसं सांगणार तुम्ही, हा बाबा तुमचं सेफ पिरियड कधी असणार आहे. चला माझ्या म्हणजे इंटरेस्टेड आहे, तुमच्यासाठी इंटरेस्टिंग आहे, चला आपण बघूया काय बघणार आहे आपण. सेफ पिरियड फॉर फिमेल, सेफ हे माहिती असायला पाहिजे बरं का. सेफ पिरियड फॉर फिमेल विथ कुठे अबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल. आतापर्यंत आपण नॉर्मलचं बघितलंय, अबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आपण बघूया. चला हे काय, त्याच्यामध्ये जे 2 स्टेप असणार आहे आपल्याकडे. काय 2 स्टेपने आपण पहिले काय करायचे, जे कलेक्ट हिस्ट्री, जे कुठली पण कपल होते त्यांचं काय करायचं, आपण हिस्ट्री घ्यायचं. फर्स्ट स्टेप त्याच्यामध्ये काय करायचं, कलेक्ट हिस्ट्री कशाची, काय जेवण करता, तुमचं पूर्वज कोण आहे, असं विचारायचं का. कलेक्ट हिस्ट्री ऑफ अ ड्युरेशन, काय विचारायचं आहे त्यांना, ड्युरेशन विचारायचं आहे. ड्युरेशन ऑफ द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलची विचारायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ते पण कसं, फक्त 4-5 दिवसात नाही का, लास्ट 6 मंथची विचारायचं आहे. म्हणजे एवढी तरी तुम्हाला विचारायलाच पाहिजे. आता त्याच्या नंतर काय करायचे, सेकंड स्टेपमध्ये, पहिलं झालं, हे सेकंड स्टेप म्हणजे काय करायचे, त्याच्यामध्ये जे शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकल असतो बरं का, जे शॉर्ट म्हणजे कमी दिवसाचं मेन्स्ट्रुअल सायकल असतो, त्याच्यामध्ये आपल्याला मायनस करायचं आहे. लक्ष देऊन ऐका, 18, किती 18, कोणाचं आहे हे, जर्सी नंबर कोणाचं आहे, विराट कोहलीचं, एवढी लक्षात ठेवा. आणि अजून कोण, जे लॉंग मेन्स्ट्रुअल सायकल असतो, लॉंग, ह्याच्यामध्ये किती 10 नंबर, हे काय, जे सचिन तेंडुलकरचं काय जर्सी नंबर आहे, एवढं लक्षात राहतील तुम्हाला, क्रिकेट माहिती आहे त्यांना. शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये किती 18 आणि लॉंग मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 10 मायनस करायचं आहे. याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला, ही असणार आहे फर्स्ट डे ऑफ अनसेफ पिरियड. काय म्हणतो, लक्ष द्या, फर्स्ट डे ऑफ द अनसेफ पिरियड. आणि हे काय असणार आहे, लास्ट डे ऑफ अनसेफ पिरियड असणार आहे. असं म्हणतील तुम्ही, असं कसं सर, असं कसं होऊ शकते. चला मग आपण एक्झाम्पल घेऊया. चला, हे आपल्याला काय स्टेप फॉलो करायचं. पहिल्या स्टेप मध्ये काय म्हटलेलं आहे, फर्स्ट स्टेप मध्ये कलेक्ट हिस्ट्री ऑफ द ड्युरेशन ऑफ द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, 6 महिन्याचं आपल्याला बघायचं आहे. एक्झाम्पल आपण घेऊया. चला आपण घेतले. आता सांगा, लास्ट 6 मंथ ड्युरेशन, एक कपल आलं, त्यांना विचारायचं, हा बाबा तुमचं असंच अबनॉर्मल सायकल आलं तर तुम्ही लास्टचं सांगा. त्यांनी सुरू करतील, पहिलं महिन्याचं होतं, म्हणजे लास्ट 6 महिन्याचं सांगते, 22 एक होता, 26 होता, 20 होता, 36 होता, 32 होता, अजून कुठला 34 होता, 35, किती झाले, 1 2 3 4 5 6, बस एवढी बस. हे काय केलं आपण, 6 महिन्याचे काय ड्युरेशन आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट काय स्टेप होता, त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकल आणि लॉंग मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला काढायचे आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट कुठले आहे, आणि पहिलं आपण हे शॉर्ट घेऊ, हे इकडे लॉंग लिहू. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शॉर्ट कुठले, 22 26 20 36 32 34, मोठी तर 36 भेटलं. आता छोटी कुठली आहे, 22 20, म्हणजे काय भेटलं 20 आणि 36, हे काय शॉर्ट कुठली आहे,
20 आणि लॉंग कुठली आहे 36. मग आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये काय करायचंय शॉर्ट मध्ये किती म्हटलं मी शॉर्ट मध्ये आपल्याला मायनस करायचंय किती 18 आणि लॉंग मध्ये किती मायनस करायचंय 10. एवढं लक्षात आलंय का. मग 20 मध्ये 18 काढलं तर किती राहणार ही राहणार आहे 2. लक्षात आले का ही तारीख येणार आहे 2 आणि हे काय लॉंग मध्ये 36 मध्ये 10 काढलं तर काय ही असणार आहे 26. लक्षात आले का ही काय ही अनसेफ असणार आहे. तुम्ही कसं सांगणार त्यांना जे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामध्ये किती 2 ते इथं लिहितं बरं का 2 ते 26 ही जे टाइम आहे जे कसं असणार आहे ही एकदम तुमच्यासाठी सेफ पिरियड असणार आहे. लक्षात आलं हे काय असणार आहे एकदम सेफ पिरियड असणार आहेत. असणार आहे का नाही हे असणार आहे अनसेफ. बघा लक्षात घ्या इथे किती म्हटले 2 ते 26 म्हटले म्हणजे ह्याच्यामध्ये ओव्हुलेशन पिरियड येणार आणि सगळं होऊन जाणार. मग त्याच्यामध्ये कधी ओव्हुलेशन डे येते आपल्याला काय कळणार आहे का त्याच्यामध्ये नाही. मग आपण ही जे बघा जेवढी काय म्हणू शकतो नॉर्मल मेन्स्ट्रुअल म्हणजे नॉर्मल सायकल असणार जेवढी आपल्याला एक्झॅक्ट भेटणार आणि कधी अबनॉर्मल ज्यावेळी जास्त असतो ज्यावेळी लेंदी टाइम जाणार आहे. लक्षात आले का. मग हे 2 ते 26 तारीख हे कसं असणार आहे ही अनसेफ असणार आहे बरं का. लक्षात घ्या हे काय अनसेफ पिरियड असणार आहे. मग तुम्ही विचारतील हा सर सेफ कधी असणार आहे. मग सेफ पिरियड कधी असतो लक्षात घ्यायचंय इकडे 2 दिवस कुठली 1 ते 2 तारीख आणि इथे काय म्हटलं 26 म्हणजे किती 26 ते किती तारीख 28 पकडा किंवा 30 तारखेपर्यंत पकडा. ठीक आहे 30 पकडू शकता तुम्ही. ही काय एवढी दिवस काय ही सेफ पिरियड असणार आहे. म्हणून काय जेवढा अबनॉर्मल सायकल येतील जेवढी कमी दिवस भेटणार त्यांना कपलसाठी. एवढं लक्षात आलंय का. मला वाटतं आपण खूप डिटेलमध्ये गेलो. चला आपलं कुठं होतंय इन लेडी हॅव्हिंग द ओके एवढं आपण बघितलेलं आहे. उत्तर तर आपलं भेटलेलं आहे. ओके चला आता नेक्स्ट ऑप्शन कडे जाऊया. त्याच्या अगोदर हे काय तेव्हा सांगायचं बरं होतं फेस ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल कसं असणार आहे हे 5 दिवस हे काय द मेन्स्ट्रुअल फेस हे पिरियड असणार आहे हे ब्लिडिंग फेस म्हणतो आपण. ठीक आहे ब्लिडिंग फेस असणार आहे. याच्यामध्ये किती किती 50 ml पर्यंत का किती ml पर्यंत त्याचं ब्लिडिंग होणार आहे. हे झालं 5 दिवससाठी. इकडे जे राहिले इकडे काय हे फोलिक्युलर्स हे झालं. त्याच्यानंतर डे ओव्हुलेशन आहे एक्युरेट 14 दिवस असतो बरं का. कधी बिफोर मेन्स्ट्रुअल सायकल एवढं लक्षात आलं. आणि हे काय हे लुटिल फेस आहे 16 ते 28 एवढं लक्षात ठेवलं तरी बस. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. अरे बापरे काय आलं इमेज बेस्ड क्वेश्चन आले. काय इमेज बेस्ड क्वेश्चन आले तुमच्यासाठी. काय दिसतंय बघा इमेज मध्ये काय दिसतं तुम्हाला लेंदी पण आहे स्ट्रेट पण आहे. इथे जागा किती बघा म्हणजे काय याची पुढचं पण एवढी लेंदी आहे. ते झालं आणि हे पण लेंदीच दिसते तुम्हाला बरं का. हे काय आहे याचं नाव काय याचं नाव आहे काय बवेल क्लॅम्प. बघा हे पण याच्यामधला पण प्रकार आहे बरं का. बवेल क्लॅम्प ते पण कुठली बवेल क्लॅम्प आपण म्हणतो त्याला आपण ड्वेन बवेल क्लॅम्प म्हणतो बरं का. ड्वेन बवेल क्लॅम्प आपण म्हणणार आहे. कशाला चला हे कशासाठी यूज करतो आपण ही आपण यूज करणार आहे सर्जिकल हे काय सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आता पटकन लक्षात आले तुम्हाला काय बवेल क्लॅम्प म्हणजे काय बवेलला आपण क्लॅम्प करणार. एवढं लक्षात आलंय का की आपण यूज करणार आहे यूज टू होल्ड म्हणा होल्ड अजून काय अक्लूड यूज अक्लूड होल्ड अक्लूड आणि कंट्रोल सेगमेंट कशाची आता समजा इथेच करतो जे तुम्ही इथं पर्पोरेशन नाही. आता पहिलं काय करतो मी कम्प्लिटली काढतो. हे काय इंटेस्टाईन आहे इथे काय पर्पोरेशन आहे म्हणजे काय इथं होल आहे. मग इथे क्लॅम्प करण्यासाठी हे दोन्ही साईडला आपण काय करणार आहे यूज टू होल्ड अक्युलेट आणि कंट्रोल द सेगमेंट ऑफ द इंटेस्टाईन. हे दोन्ही साईडला आपण पकडणार बाबा इंटेस्टाईन कशासाठी ड्युरिंग अबडोमिनल सर्जरी करताना अबडोमिनल सर्जरी वगैरे करताना आपण ही यूज करणार आहे. कसे विथ कॉजिंग नाही विदाउट कॉजिंग हे ट्रॉमा करणार नाही बरं का. विदाउट कॉजिंग ट्रॉमा ही एकदम काय जंटरी पकडतो बरं का. हे झालं ह्याच्याबद्दल. याचा फ्युचर्स काय फ्युचर्स तुम्ही कुठले पण मोबाईल वगैरे घेताना फ्युचर्स बघता ना ह्याच्यामध्ये एवढं कॅमेरा आहे आणि हे एवढं ॲडव्हान्स्ड आहे ह्याच्यामध्ये पण असतो बरं का. हे कसं असणार आहे हे नॉन क्रशिंग. हे कसं असणार आहे नॉन क्रशिंग असणार आहे. म्हणजे तुम्ही
बवेलला वगैरे पकडलं तर ते क्रश होणार आहे का बवेल? नाही. हे कसं असणार आहे बवेल? आणि अट्रोमॅटिक म्हणजे काय? ट्रॉमा करणार आहे का? नाही. अट्रोमॅटिक असणार आहे म्हणजे काही इंजुरी करणार नाही. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? प्रिव्हेंट डॅमेज टू डेलिकेट बवेल टिश्यू जे काय म्हणतो हलका वगैरे असतात त्यांना काही इंजुरी करणार नाही बवेल टिश्यूला. एवढं लक्षात आलं? ही एकदम तेच मेन इम्पॉर्टंट रोल आहे ह्याचं. त्याच्यानंतर काय? हे लॉंग असतो, लॉंग कर्वड जॉ. हे बघा त्याच्यामध्ये स्ट्रेट दिसलंय आणि असं कर्व पण असतो बरं का. मी डायग्राम आणलो तुम्हाला दाखवतो. हे काय? लॉंग पण असतो, कर्वड पण असतो, त्याचे जॉ पुढचे हे झालं. आणि हे काय? लाईटली एक मिनिट लाईटली सिरेटेड ब्लेड असणार आहे. कुठं गेला? हा हे बघा ब्लेड कसं आहे? एक स्टेरेटेड ब्लेड आहे आणि लेंदी असते बरं का ह्याची हे काय म्हणतात त्याचं पुढचं ब्लेड. एवढं लक्षात आलं. आणि जे इथे पकडणार आहे आता समजा इथे बघा जे माझं हे बवेल समजा हे तुम्हाला कसं हा हे असं पकडणार आहे ना त्याच्यावरती जे बवेलवरती प्रेशर पडणार आहे बघा जे एकदम फ्लेक्झिबल असणार आहे. असं नाही की आपण मी तुम्हाला हे कुठली ॲलर्जी सांगितलं आर्टरी सांगितलं ते काय करणार होते एकदम त्याच्यावरती स्किनवरती काय प्रेशर टाकणार होते. पण ही जेवढी प्रेशर टाकणार नाही बरं का. ही काय जनरली ही फ्लेक्झिबल असणार आहे. लक्षात आलं मी काय म्हणतो? कसं असणार आहे की स्प्रिंगली असणार आहे आणि फ्लेक्झिबल असणार आहे बरं का. फ्लेक्झिबल असणार आहे. एवढं लक्षात आलं? म्हणजे कशासाठी? की गिव जंटल प्रेशर. एवढं म्हणजे काय एकदम जास्त प्रेशर टाकणार नाहीये. हे काय जंटल प्रेशर, फक्त जंटल प्रेशर थोडी कमी प्रेशर देणार आहे. आणि ह्याच्यासाठी काय? हे लॉकसाठी काय इथे रेटेज असणार आहे. काय म्हणू शकतो? लॉकिंग रेटेज असणार आहे. फॉर कशासाठी? फॉर सिक्युअर होल्डसाठी, एकदम होल्ड करण्यासाठी हे असणार आहे बरं का. हे लक्षात आलं आपलं? ओके मी डायग्राम दाखवतो तुम्हाला. कुठे बघा हे काय? ही पुढची जॉ आहे. हे लॉंग आणि वाईड अट्रोमॅटिक असणार आहे. काय? सिरेटस असणार आहे. आणि हे काय? बॉक्स लॉक. इथे बॉक्स लॉक आहे विथ अ लेस काय रेटिंग ऑपरेट सेफली. आणि हे काय? लेजर इचिंग आहे इथे. आणि हे काय? रिटसेट हा इथे आहे बघा. हे काय लॉंग रिटसेट ग्रास्प टिश्यू मोर जंटली. म्हणजे काय म्हणते ह्यांनी जेवढी लॉंग असतील तेवढी काय ह्यांनी जंटली पकडणार आहे विथ ऍडजस्टेबल होल्डिंग प्रेशर. हे झालं. आणि रिंग हँडल्स हा हे तर असणारे दोन प्रोव्हाइडिंग द मोर कम्फर्टेबल ग्रिप विथ वेल राउंडेड शेप मध्ये असतात. ओके त्याच्यामध्ये बघा हे काय? हे स्ट्रेट आहे. ही काय? ही करवडा आहे बरं का. हे दोन्ही एकच क्लॅम्प आहे फक्त ते एक स्ट्रेट आहे असं एक क्लॅम्प म्हणजे काय करवडा आहे. एवढं लक्षात आलं? त्याची यूज काय? आपण कशासाठी यूज करणार याला? युजेस आता जस्ट म्हटलं बवेल क्लॅम्प पकडण्यासाठी ही पकडणार आहे आपण टेम्पोररी अक्लूड द बवेल टू प्रिव्हेंट द लिकेज. मी जस्ट तुम्हाला हे म्हटलं काय म्हटलं होतं एक परफोरेशन आहे म्हटलं होतं. त्याचे जे प्रिव्हेंशन काय आपल्याला थांबवायचं आहे. प्रिव्हेंट द लिकेज ऑफ द इंटेस्टायनल कुठली पण कंटेंट असो जे आपल्याला काय करायचं आहे ते प्रिव्हेंट करायचं आहे. लक्षात आलं का? ड्युरिंग सर्जरी किंवा लॅप्रोटॉमी वगैरे करताना काही परफोरेशन वगैरे असेल इन केस ऑफ समजा कोलनमध्ये मोठे म्हणजे काय आपलं लॉर्ज इंटेस्टाईन वगैरे त्याच्यामध्ये काही परफोरेशन असेल तर त्याच्यामधलं स्टूल सगळे पेरोटोनीमध्ये पसरू शकतो. इन केस ऑफ ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण हे मोस्ट कॉमनली यूज करणार आहे बरं का. हे काय बवेल क्लॅम्प ही कंपल्सरी लागतातच. हे झालं. त्याच्यानंतर आणि अजून काय अनोस्टोमोसिस वगैरे करताना अनस्टोमोसिस दोन्ही साईडला पकडतात. अनस्टोमोसिस कसे करणार? हे सॉरी एक एंडचं इंटेस्टाईन हे एक साईड इथे क्लॅम्प दोन्हीकडे लावणार आणि दोन्ही असे घेऊन हे काय अनस्टोमोसिस करणार. आणि अजून काय म्हणू शकतो? बवेल रिसेक्शन दोन्ही असे जोडताना हे झालं. अपेंडोक्टोमीमध्ये रेअरली यूज करतात बरं का. अपेंडोक्टोमीमध्ये पण ब्रॅकेटमध्ये घेऊन घ्या. रेअरली जेवढं मी पण नाही बघितलं बरं का. हे रेअरली आपण कधी वापरतो. कुठली ते पण परपोरेटेड वगैरे असतो किंवा कुठेतरी परपोरेशन झालेलं असतो ज्यावेळी आपण काय करणार आहे ही यूज करणार आहे. एवढं लक्षात आलं? ओके अजून काय म्हणू शकतो? एंटेरोटॉमीमध्ये वगैरे आपण यूज करणार. मला वाटतं एवढी बस. ओके चला आता ऑलरेडी आपण बघितलं का? नाव काय ह्याचं? ही असणार आहे डोएन्स बरं का. डोएन हे काय बवेल क्लॅम्प आहे. लक्षात ठेवायचं आहे. ओके चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाणार आहोत.
एवढं सगळं बघितलं तुम्ही. ओके, चला इथं काय सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन आले का कुठली क्वेश्चन आहे बघून घ्या. चला काय म्हणता बघूया. क्वेश्चन मोठीच वाटते. द नर्स स्पीक्स विथ, बघा काय नर्स बोलतोय विथ इन पेशंट हु एक्सप्रेस द अँगर. अरे बापरे, पेशंट काय रागामध्ये टूवर्ड हिज रूममेट. हे त्याचा रूममेटचं अपोजिट काय त्यांनी म्हणजे काय त्याच्यावरती एक्सप्रेस करायला एंगर काय केलं ह्यांनी. क्लेमिंग दॅट द कप्स अँड फ्लशेस द टॉयलेट ऑफ्टन इंटेन्शनली. म्हणजे हे इंटेन्शनली काम करायला कप आणि फ्लशेस टॉयलेट्स वगैरे हे काय इरिटेट टू इंटेन्शनली इरिटेट हिम विथ अ रेस्पॉन्स बाय द नर्स इज अ बेस्ट. बघा तुम्ही एकदम काय कुठली हॉस्पिटल म्हणू शकतो सुपर सुपर डुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि 2 रूमचं काय म्हणजे वॉर्ड आहे. म्हणजे काय जे स्पेशल रूम वगैरे असतात ना त्याच्यामध्ये किती 2 पेशंट आहेत. मग 2 पेशंट बदला 1 पेशंट येतो तुमच्याकडं. ओ सरजी काय म्हणते बघा एक्सप्रेस अँगर एकदम रागात. ही जे रूममेट आहे माझं हे क्लेम करतो त्याच्यावरती ही कप करतो आणि फ्लश करतो आणि हे सगळे इंटेन्शनली करतो. म्हणजे काय मुद्दामून करतो. हे कशासाठी इरिटेट ही मला इरिटेट करण्यासाठी. विच रेस्पॉन्स बाय द नर्स इज अ बेस्ट. आता नर्सने काय करायला पाहिजे बघा. हे काय डोकं लावणारे काय क्वेश्चन आहे. आय विल कीप एन आय. बघा ह्यांनी काय म्हणते मी त्याच्यावरती काय एक नजर ठेवतो. कीप एन आय ऑन हिम अँड सी इफ दॅट्स द केस. म्हणजे काय त्यांनी असं केलं का नाही म्हणजे करणार आहे का नाही असं काय बघणार आहे म्हणे नर्सने. आणि नंतर काय म्हणते वी विल असाइन यू टू अनदर रूम इफ दॅट वुड मेक यू फील बेटर. म्हणजे काय तुम्हाला आपण दुसरी रूमची सोय करायचं आहे का. सगळ्यांनी म्हणतील दुसरी रूम असं चालणार आहे का. चला. आणि यांनी काय म्हणते आय एम शुअर इज नॉट डुईंग इट ऑन अ पर्पज. मला कन्फर्म आहे काय त्यांनी असं ह्या पर्पजमुळे म्हणजे काय तुम्हाला इरिटेट करण्यासाठी ह्यांनी करणार नाहीये. इफ डज इट अगेन लेट मी नो. त्यांनी परत एकदा केलं तर बघूया आपण मी पुढच्या कारवाई करतो. आता नेक्स्ट काय म्हणणार आहे ह्यांनी यू सीम अपसेट. तुम्ही काय अपसेट दिसतंय. लेट्स स्टेप आउटसाइड द रूम. आता तुम्ही काय बाहेर या रूम अँड डिस्कस इट सम मोर. आपण चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल डिस्कस करूया. मग काय करणार 2 पेशंट भांडताय आणि तुम्हाला बोलवलंय. तुम्ही काय इथं काय न्याय द्यायचा आहे कोणाला हे दोन्ही पेशंट मध्ये. मग तुम्हाला काय करावं लागेल ह्या वेळी आपल्याला करावं लागतो जे पेशंटचं फिलिंग आपल्याला समजून घ्यावं लागते. काय म्हणू शकतो आपण अक्नॉलेजेस द फिलिंग. जे पेशंट काय म्हणतंय त्याचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे एकदम कसं असणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे बघा. मोस्ट इम्पॉर्टंट कुठल्या पण स्थितीमध्ये आपण काय अक्नॉलेज करायला पाहिजे आणि त्याचं फिलिंगचं आपण हा बाबा ह्याचं काय म्हणू शकतो एम्पॅथी वगैरे दाखवलं पाहिजे. शो एम्पॅथी काय म्हणू शकतो मी शो एम्पॅथी. जे पेशंटला हा बाबा हा नर्सने आपलं जे सांगतोय आपण हे सगळं ऐकतो असं वाटायला पाहिजे त्याला. आणि काय जे मी सांगितलं हे सगळं काय जे स्टाफ नर्सला किंवा नर्सिंग ऑफिसरला कळलंय बाबा हे तर असायला पाहिजे. हे काय करतो हे व्हॅल्युएबल पेशंट इमोशनल किंवा अजून काय इमोशनल एक्सप्रेसला व्हॅल्युएबल दिल्यासारखं वाटते. हा बाबा मी जे सांगितलं जे म्हणजे काय नर्सिंग ऑफिसरने ऐकून घेतले ते काय नर्स म्हणजे आपल्याला कशासाठी मदत होते हे टू रिकॉग्नाइज द पेशंट इमोशन स्टेट. काय म्हणू शकतो रिकॉग्नाइज पेशंट इमोशनल स्टेज आपल्याला कळतो बाबा ही पेशंट कसं रागामध्ये असं कंप्लीट करायला एवढं आपल्याला माहिती होते. आणि काय करायचं अवॉइड कुठले पण पेशंट असो बरं का 2 पेशंट असलं आता इन केस ऑफ पेशंट असो किंवा तुम्ही इंचार्ज झाल्यावर 2 तुमच्याकडे स्टाफ नर्सेस वगैरे इन केस ऑफ कामामध्ये ते इकडे तिकडे वाद झाला तर आपल्याला काय करायचं आहे अवॉइड टेकिंग साईड. आपण कोणाचा पण बाजू घ्यायचं नाही बरं का. टेकिंग साईड आपण काय म्हणतात त्याला जे म्हणजे काय एका साईडनं घेता आपल्याला उत्तर द्यायचं आहे. हे काय अवॉइड टेकिंग द साईड. हे काय डज नॉट कन्फर्म ऑर डिनाय वेदर द रूममेट. जे रूममेटला आपण काही करू शकत म्हणजे डिनाय वगैरे करायचं नाहीये. म्हणजे एका आता समजा इन पेशंट ते कंप्लेंट करते ते आपण डिले केलं तर काय वाटतं त्याला हा बाबा ही काय त्याचं बाजू घेतोय. म्हणजे काय आपल्या असं पद्धती आवड करायचंय कशासाठी टू प्रिव्हेंट रिएन्फोर्सिंग आणि अजून काय पॉसिबल किंवा अजून काय पॉसिबल ऑर नाही बरं का पॉसिबल इथे खाली लिहितो मिसइंटरप्रिटेशन. हे काय करायचं आपल्याला
प्रिव्हेंट करायचं एवढं आपण केलं. अजून काय करू शकतो ह्याच्यामध्ये? हा, एकदम इम्पॉर्टंट जेच विचारलं आपण, कुठले आपल्याला करायचंय प्रमोट सेफ्टी. असं नाही की दोघांचं भांडण, हा भांडा हे तुला असं म्हटलं त्यांनी मार त्याला, असं म्हणणार आहे का आपण? नाही. प्रमोट 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 सेफ्टी आणि प्रायव्हसी आपल्याला मेंटेन करायचं आहे. एवढं चुकी केलं त्यांनी, तू त्याच्यापेक्षा डबल करून दाखव. हा, ते आपल्याला हे काय करायचंय? प्रमोट करायचं आहे. अलाउ काम, ते पेशंटला सांगायचं बाबा धीर घे, आणि आपलं जेवढं होतील तेवढं आपण काय देणार? थेरपेटिक एन्व्हायरमेंट त्याला प्रोव्हाइड करायचं. थेरपेटिक एन्व्हायरमेंट काय प्रोव्हाइड करायचं फॉर डिसीजसाठी वगैरे, आणि डिस्कस वगैरे करत करायचं. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण? फॉलो थेरपेटिक कम्युनिकेशन. असं नाही की हा बसून घ्या, थेरपेटिक कम्युनिकेशन आपल्याला करायचं आहे, ते पण प्रिन्सिपल अनुसार. प्रिन्सिपल्स म्हणून काय म्हणजे काय? फोकस ऑन अ पेशंट फिलिंग. फोकस ऑन पेशंट फिलिंग वरती फोकस करायचं. असं नाही की हा बोल, त्यांनी काय म्हणतंय, तू काय म्हणतोय, हन हनाहन असं करणार आहे का? नाही. म्हणजे काय एवढं, म्हणजे त्याचा बिहेवियर वरती आपण बघा, बिहेवियर वरती जायचं नाही बरं का, नॉट बिहेवियर, हे पण लक्षात घ्या. ते काय म्हणतो? फिलिंग वरती फोकस करायचं, त्याचं बिहेवियर वरती जायचं नाही. अजून काय म्हणू शकतो? एन्श्युअर एक्सप्रेशन आणि काय त्याने एक्सप्रेस म्हणजे काय म्हणू शकतो? इमोशन दाखवायचं असतं बघा, काय म्हणतो त्याला? एक्सप्लोरेशन ऑफ इमोशन. हे सगळं त्यांना काय करायचं? म्हणजे कम्युनिकेशन मध्ये बघायचं. मग आता काय करणार आहे? हे सगळं आपण करायला पाहिजे. चला आता काय म्हणते? यू सी काय म्हणते बघा, पहिले काय होतं? आय विल कीप ऑन आय हिम अँड सी इफ दॅट द केस. म्हणजे काय? मी त्याच्यावरती नजर ठेवतो आणि बघू काय करताय. म्हणजे काय झालं? म्हणजे आता ऍक्शन नाही घेतलं आणि त्यांचं काय वाटणार की काय त्याचा बाजू घेते असं पण वाटू शकते पेशंटला. मग नसणार. ठीक आहे. वी विल असाइन यू टू अनदर रूम. दुसरी बघा, याच्यामध्ये काहीच नाहीये, आपण डायरेक्ट दुसरा रूम देणे एवढं योग्य नसणार आहे. आणि काय म्हणते? आय एम शुअर ही इज नॉट डुईंग ऑन पर्पज. म्हणजे ह्यांनी करत नाहीये, म्हणजे काय तुम्ही त्यांचा बाजू घेतल्यासारखं होतंय. आता काय म्हणते बघा, यू सीम अपसेट. म्हणजे तुम्ही काय होतंय? तुम्ही अपसेट झालेले. लेट्स आउटसाइड द रूम आणि डिस्कस सम मोर. म्हणजे काय त्याचा काय म्हणू शकतो मी? लास्ट काय इथे लिहून दिलं तुम्हाला? एक्सप्लोरेशन ऑफ द इमोशन किंवा एन्श्युअर एक्सप्रेशन आपल्याला करायचं. हा बाबा, पेशंट काय एक्सप्रेस करतो ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग करायचं, म्हणजे समजून घ्यायचं बाबा, हे काय सिंपती वगैरे दाखवायचं. हे कशामध्ये येते? एकदम बरोबर जाणार आहे आपला चौथा उत्तर. लक्षात आलं का? एकदम काय म्हणू शकतो? जे रियालिटी बेस्ड क्वेश्चन होता, स्किल बेस्ड नाही, रियालिटी बेस्ड क्वेश्चन होता. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, विच ऑफ द फॉलोइंग काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी. काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी इन्क्लुडेड विथ अ डिस्चार्ज टेजिंग. म्हणजे पेशंटचे डिस्चार्ज झालेलं वाटतं, डिस्चार्ज टेजिंग द्यायचं मला आम्हाला. फॉर अ पेशंट हू रिसेंटली हॅड अ. पेशंटला काय झालेलं आहे? इलिओस्टोमी प्रोसिजर झालेला आहे. काय झालं? पेशंटला इलिओस्टोमी प्रोसिजर झालेलं आहे. आपल्या म्हणजे काय, आता पेशंट चालतंय घरी, म्हणजे चाललंय घरी बाबा, टाटा बाय बाय म्हणाले. आता त्यांना म्हणजे जाताना काय सांगायचं आहे बघा, पेशंट हू रिसेंटली काय हॅड अ इलिओस्टोमी केअर. काय सांगायचे? सेक्शुअल ऍक्टिव्हिटी शुड बी रेस्ट्रिक्टेड. म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कम्प्लिटली काय रेस्ट्रिक्टेड करायचंय. आणि युअर रेक्टम मे बी स्टील प्रोड्यूस मुकस. त्यांना काय सांगायचंय? बाबा तुमचं असं इलिओस्टोमी केलेलं आहे, इलियम कट केले, पण जे कोलन आहे मोठी, काय म्हणू शकतो, लार्ज इंटेस्टाइन वगैरे आहे, त्याच्यामध्ये काय होऊ शकतो? रेक्टम मध्ये स्टील प्रोड्यूस द म्युकस तयार होऊ शकतो. आणि नेक्स्ट काय म्हटले? द कलेक्टिंग बॅग विल बी द लार्ज अँड नोटिसेबल. एकदम ते इलिओस्टोमीचं बॅग कसं एकदम मोठी लावायचं आणि त्याच्यामध्ये काय नोटिसेबल लावायचं असं म्हणतंय. आणि स्किन ब्रेकडाऊन अराउंड द स्टोमा विल ऑकर. म्हणजे काय नॉर्मली तुम्हाला जे काय म्हणून ब्रेकडाऊन, स्किन ब्रेकडाऊन होणार आहे स्टोमामध्ये, हे एकदम अराउंड होणारच आहे असं म्हणताय. मग आपल्याला काय बघावं लागेल? इलिओस्टोमी बद्दल थोडा आपल्याला माहिती असायला पाहिजे बाबा, इलिओस्टोमी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठली बॅग आपण लावणार आहे आणि कशा पद्धतीने इलिओस्टोमी असणार आहे, आणि आपण काय काय ऍडवाइस करायला पाहिजे आपण बघूया. ओके, चला. इलिओस्टोमी जे आपलं इलियम म्हणजे काय, आपलं एक काय स्मॉल इंटेस्टाइन मधला पार्ट आहे बघा. याच्यामध्ये आपण काय करणार आहे? त्याच्यामध्ये आपण करणार आहे सर्जिकली एक ओपन करणार आहे. काय? क्रिएटेड ओपनिंग. सर्जिकली क्रिएटिंग ओपनिंग म्हणजे काय? एक स्टोमा बनवणार. काय बनवणार? स्टोमा आपण बनवणार आहे. कुठे? इन द ऑब्डोमिन, इन द
ऑब्डोमिन मध्ये कसे बाय ब्रिंगिंग द कुठे आणणार आहे इलियमला इलियम म्हणजे काय ते लास्ट पार्ट त्याची लास्ट पार्ट ऑफ कशाची लास्ट पार्ट ऑफ इंटेस्टाइनची स्मॉल इंटेस्टाइनचा लास्ट पार्ट आहे बरं का डिओडिनम जेजिनम नंतर इलियम स्मॉल इंटेस्टाइन आहे बरं का म्हटले मी स्मॉल इंटेस्टाइन आपण बाहेर काढणार आहे कुठे टू द स्किन सरफेसवरती सरफेसला त्याच्यासाठी टू डायव्हर्ट स्टूल म्हणजे काय स्टूल आपल्याला काय डायव्हर्ट करायचं म्हणजे काय बाहेर टाकायचं डायव्हर्ट म्हणजे काय त्याला दिशा द्यायचं बाहेर काढण्यासाठी एवढं आपण केलो त्याच्यामध्ये 2 प्रकारचा असतो बरं का टाइप्स 2 नाही 3 प्रकारचे असते टाइप्स एक एंड आणि एक लूप आणि एक कुठली डबल पहिला आपण बघूया एंड इलिओस्टॉमी मध्ये आपण काय करणार त्याच्यामध्ये जे टर्मिनल असतो टर्मिनल पार्ट ते काय असतो टर्मिनल काय इलियम जे टर्मिनल इलियम आपण काय करणार आहे बाहेर आणणार आहे स्प्राउट आउट हे कशामध्ये आपण करतो बघा एकदम सिंगल आपण टर्मिनल ज्यावेळी घेतो बघा एंड मध्ये ही शक्यतो मॅक्झिममली ही परमनंट मध्ये यूज करतात बरं का ही परमनंट इलिओस्टॉमी वगैरे करतात बघा ते पेशंट मध्ये असतात आणि दुसरं कुठली लूप कसे या बाहेर अशा प्रकारचे काय बाहेर आणणार लूप इलिओस्टॉमी याच्यामध्ये काय करणार लूप ऑफ इलियम हे काय ओपनड आणि अजून काय स्प्राउट टू द स्किन म्हणजे बाहेर आणणार आहे स्किन नंतर स्प्राउट टू स्किन हे काय हे टेम्पररी साठी आपण यूज करणार आहे टेम्पररीचा ओके एवढं झालं त्याच्यानंतर असणार आहे डबल बॅरल कसं डबल बॅरल इलिओस्टॉम त्याच्यामध्ये काय 2 एंड म्हणजे जे दोन्ही एंड असतं ज्याला आपण काय बाहेर आणणार आहे दोन्ही एंड 2 एंड लक्षात ठेवा बरं का हे एक्स्ट्रा साईड म्हणजे काय बाहेर आपण काढणार आहे एवढं लक्षात आलं ओके ह्याच्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला ओके एवढं आपण बघितलं इलिओस्टॉमी बद्दल हे झालं टाइप्स वगैरे त्याच्याबद्दल चला आता अजून काय त्याच्यामध्ये काय स्टूल येणार आहे काय येणार आहे स्टूल ते कसं असतं हार्ड असणार आहे का नाही लिक्विड टू सेमी लिक्विड ह्या पद्धतीने असणार आहे अजून कुठे आहे आपण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये बरं का स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आहे म्हणून काय लिक्विड टू सेमी लिक्विड एवढं असणार आहे आणि व्हेरी हाय फ्लूइड त्याच्यामध्ये असणार आहे कंटेंट म्हणजे जास्त फ्लूइड असणार आहे आणि हे कसं असणार आहे रिच डायजेस्टिव्ह एन्झाईम ह्याच्यामध्ये असणार आहे काय असणार आहे रिच एकदम सावकार रिच डायजेस्टिव्ह एन्झाईम ह्याच्यामध्ये असणार आहे म्हणजे हे सावकार लोक काय करतात कॅन कॉज स्किन इरिटेशन लक्षात आलंय का ही कॉज करणार आहे स्किन इरिटेशन हे झालं ह्याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो त्याचं आउटपुट एव्हरेज काय असतो याची मॉडरेट टू हाय एवढं असतं नॉर्मली किती असतं ह्याच्यामध्ये 500 to 800 ml पर डे एवढी नॉर्मली असतं बरं का 500 to 800 ml मोर दॅन 1200 ml पर्यंत झालं तर काय ते झालं समजून घ्यायचं काय पेशंट कशामध्ये आहे डिहायड्रेशन होऊ शकतो डिहायड्रेशन अजून काय म्हणू शकतो हायपोनेट्रेमिया हायपोकेलेमिया अजून काय म्हणू शकतो मेटाबॉलिक ऍसिडोसिस हे सगळे कॉज होणार आहे ऍसिडोसिस ओके एवढं लक्षात आलं चला आता ऑप्शन कडे आपण जाऊया हे रिस्क आहे बरं का इन्क्रीज द रिस्क ओके चला ऑप्शन काय होतं चला काय म्हणतं ह्यांनी स्किन ब्रेकडाऊन अराउंड द स्टोमा विल अकर म्हणजे काय नॉर्मली तुम्हाला काय होणार आहे इरिटेशन होणार आहे म्हणजे काय हे एकदम बरोबर आहे का की नॉट एक्सपेक्टेड आहे बरं का इरिटेशन होणं ओके इथं काय म्हटलं स्किन ब्रेकडाऊन म्हणते मग हे एक्सपेक्टेड आहे का नोट नाही बरं का नॉट एक्सपेक्टेड आहे मग त्याला काय करायचं आहे आपल्याला गरज आहे बाबा ह्यांना काय करायचं आहे टीचिंग करायचं आहे हा काय पुअर स्किन क्लिनिंग आहे बाबा तुम्हाला काय गरज आहे कशासाठी करेक्ट पाऊच फिलिंग वगैरे कशा पद्धतीने करायचं आणि अजून काय म्हणू शकतो त्यांना एज्युकेशन द्यायला पाहिजे एज्युकेशन अबाउट जे कसं पद्धतीने काय ड्रेनेज वगैरे काढायचं किंवा क्लीन वगैरे करायचं त्याच्याबद्दल आपण ॲडवाइस करायचं असतं हे आहे का
त्यांनी काय म्हटलेलं आहे, रिसेंटली हॅड द पेशंट हू हॅड. हे करणार आहे का? नाही, ते चुकीचं झालं. म्हणजे काय म्हटलं, ब्रेकडाऊन म्हटले. द कलेक्टिंग बॅग विल बी द लार्ज. एवढी पण लार्ज नसणार आहे बरं का, मी दाखवतो तुम्हाला बॅग बरं का. हे झालं. सेक्शुअली ऍक्टिव्हिटी शुड बी रेस्ट्रिक्टेड, असं पण आपण नाही सांगू शकत. जे कम्फर्टेबल असेल तर त्यांनी त्यांचं म्हणणं झालं, हे आपण डायरेक्टली रेस्ट्रिक्टेड करू शकत नाही. पण युअर रेक्टम मे स्टील प्रोड्यूस द म्युकस म्हणतंय. आता तुम्ही म्हणता, आता तरी काय केलं आपण, पोस्टोमी केले. आता तुम्हाला डायग्राम दाखवावं लागेल बघा. ठीक आहे, हे इलेस्टॉमी कोलोस्टॉमीचं डिफरन्स. कोलोस्टॉमी म्हणजे काय, जे आपलं लार्ज इंटेस्टाइन असतं तिथे आपण काय स्टोमा केलेलं असतं, हे कोलोस्टॉमी झालं. आणि इलेस्टॉमी म्हणजे काय, जे आपलं इलेमध्ये स्मॉल इंटेस्टाइन मध्ये इथे आपण काय केलेलं आहे, इलेस्टॉमी केलेलं आहे. बॅग एवढी असते बरं, बॅगचा फोटो आणला नाही बरं का, मी नेक्स्ट टाइम आणतो. ठीक, याच्यावरती क्वेश्चन आलं तर त्यावेळी आणतो बरं का. हे काय झालं, इलेस्टॉमी झालं. याचं झालं इलेस्टॉमी कुठे, हे डिओडेनम जेजुनम इलियम, हे काय ट्रान्झरचं बरं का. हे डिओडेनम झालं, इकडे इलियम सॉरी जेजुनम नंतर इकडे इलियम, हे काय इलियस्टॉमी केलेलं आहे. इलियस्टॉमी इकडे आणि रेक्टम इकडे. मग ह्याच्यामध्ये काय कनेक्शन आहे का, इथं काय म्हणते बघा यांनी, द रेक्टम मे स्टील द प्रोड्यूस द म्युकस. मग कोलॉन आणि रेक्टम कसं आहे, हे नो लॉंगर कनेक्शन, नो लॉंगर इन्वॉल्ड. दोन्ही कंटिन्युटी आहे का ह्याच्यामध्ये, नाही. पण इन स्टूल पॅसेज मध्ये कंटिन्युटी नाहीये, कारण आपण काय केलं, इथे त्याला बायपास दिलेलं आहे किंवा डायव्हर्ट दिलेलं आहे, बाबा तू इकडनं बाहेर जा म्हणून. मग इथे कनेक्शन होणार आहे का, नाही. पण काय, बट रेक्टल म्युकस काय होणार आहे, कंटिन्युअली काय होणार आहे, सिक्रेट होणार आहे. सिक्रेट द म्युकस तयार होणार आहे. हे कसं असणार आहे, एकदम नॉर्मल फंडा असणार आहे. असं नाही की बाबा म्युकस तयार होते म्हणजे अबनॉर्मल बरं का. ही तिकडं कट केलं तरी म्हणजे काय, आपण बंद केलेलं आहे तरी पण काय इथं म्युकस तयार होणार आहे. म्हणजे काय, ही त्याला गायडन्स सांगायचं आहे, बाबा युअर रेक्टम काय स्टील प्रोड्यूस द म्युकस, तुला घाबरायचं नाहीये, हे नॉर्मल फाइंडिंग आहे. एवढं ठेवलं म्हणजे काय करायचंय, की डिस्चार्ज टीचिंग मध्ये पेशंटला सांगायचं आहे. एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर ठरणार आहे बी, एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसी कडे आपण जाऊया. द करेक्ट कलर कोड म्हणजे खाली दिलेले कलर कोड, त्याच्यामधले करेक्ट कलर कोड ट्राय द सिस्टम ऑफ द डिझास्टर पेशंट बरं का. हॉस्पिटल मधलं नाही, डिझास्टर मधलं म्हणते. आर ॲज अ अंडर, येलो कलर म्हणजे क्रिटिकली इल, ब्ल्यू कलर म्हणजे मायनर इल, व्हाईट कलर म्हणजे डेड पेशंट, ग्रीन कलर म्हणजे मायनर इंजुरी. ह्याचा बदला एकदम बरोबर कुठला आहे असं विचारता येत त्यांनी. मग आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. मग चला आपण कशाबद्दल बघायचं आता, ट्रायल बद्दल थोडक्यात अभ्यास करायचं आहे. ट्राय म्हणजे काय, तीन. ट्राय एज म्हणजे काय, ट्रायज म्हणजे काय, त्याचा मतलब क्या राहता आहे, ते म्हणजे टू शॉर्ट आउट म्हणजे काय, शॉर्ट आउट करायचं आहे. हा बाबा म्हणजे काय, शॉर्ट आउट म्हणजे काय, क्लासिफिकेशन वेगळं करायचं आहे. हे शॉर्ट आउट करायचंय. अजून काय म्हटलं मी, क्लासिफिकेशन करायचं आहे. कशामध्ये, पेशंटमध्ये बरं का. क्लासिफिकेशन आणि प्रायोरिटी वाईज करायचं बरं का. त्याच्यामध्ये प्रायोरिटी वाईज, हे फर्स्ट प्रायोरिटी, हे सेकंड प्रायोरिटी, हे थर्ड प्रायोरिटी असे. हे झालं तो प्रायोरिटी आणि कॅटेगरीमध्ये आपल्याला काय ही डिवाइड करायचं असतं. एवढं लक्षात आलं. हे काय, ट्रायएज इज अ कंटिन्यू प्रोसेस. ओके, हे काय कंटिन्यूज प्रोसेस आहे अँड चेंज द कॅटेगरी रिपीटेडली. लक्षात आलं का, रिपीटेडली म्हटलो मी. म्हणजे एकदा काय तर म्हणा, एक्झाम्पल काय, एक भूकंप वगैरे झाले किंवा काहीतरी बिल्डिंग किंवा बस ऍक्सिडेंट वगैरे झाले म्हणा, म्हणजे काहीतरी डिझास्टर झाले, तुम्ही गेले तिथे, तुम्ही एकदम सुपरफास्ट माणूस आहे, तिकडे गेले तुम्ही. आता काय तुम्ही स्टार्टिंग गेल्यावर काय केलं, हे काय कलर असतं बरं का त्याच्यामध्ये, रेड येलो ग्रीन. तुम्ही 4-5 पेशंटला केलं, 3 रेड मध्ये आले, 2 म्हणजे 6 पेशंट दोन्ही प्रत्येक याच्यामध्ये काढलंय. असं नाही की तुम्ही एकदा मी फिक्स केलो आता झालं ह्यांचं, असं काम होणार आहे का, नाही. जे येलो मध्ये वगैरे असतं त्यांना थोडी इमर्जंट असते, त्यांनी रेड मध्ये पण येऊ शकते बरं का. म्हणून काय आपल्याला काय करायचं असतं की रिपीटेडली चेक करायचं असतं. हे काय कंटिन्यू प्रोसेस आहे, चेंज द कॅटेगरी रिपीटेडली प्रत्येक वेळी आपल्याला करायचं असतं. त्याच्यामध्ये काय करणार आपण, ट्रायएज परफॉर्म कोण करणार आहे, परफॉर्म बाय स्किलफुल, त्याला माहित असायला पाहिजे, स्किलफुल आणि अजून काय एकदम नॉन पेशंट, काय म्हणू शकतो, नॉन पेशंट नाही, वेल ट्रेन्ड पर्सन ही करणार आहेत. एवढं लक्षात आलं.
असं नाही की कुठलं पण उचलून आणलंय, त्याला माहिती असायला पाहिजे, त्याला स्किलफुल असायला पाहिजे आणि वेल ट्रेनड असायला पाहिजे. चला मग आपण कलर बद्दल डिस्कशन करूया. पहिली कलर कुठली घ्यायचं आपण? एकदम पहिला घेऊया रेड. रेड म्हणजे काय? एकदम डेंजर. हे काय बघा, रेड इन डिझास्टर मध्ये ना, हॉस्पिटलमध्ये वेगळं असतं बरं का. आपण डिझास्टर मधलं बघूया. डिझास्टर मध्ये कसं असणार आहे की डिझास्टर सिस्टीम मध्ये असणार आहे अर्जंट. कसं असणार आहे? अर्जंट. पण हॉस्पिटलमध्ये आपण लिहून घ्या, हे काय इमर्जंट असणार आहे ह्याच्यामध्ये. हॉस्पिटलमध्ये इमर्जंट, डिझास्टरमध्ये अर्जंट. हे कसं असणार आहे की हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे. हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे काय असणार आहे पेशंटला? की लाईफ थ्रेटनिंग कंडिशन मध्ये असणार, त्याला काय गरज आहे खूप, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन मध्ये असणार आहे. हे काय, ह्याला काय गरज आहे? रिक्वायर सर्जिकल किंवा मेडिकल ट्रीटमेंट, सर्जिकल आणि मेडिकल ट्रीटमेंट बरं का. विदिन कुठे 6 आवर मध्ये पाहिजे बरं का. किती? 6 आवर मध्ये पाहिजे. हे झालं कशाची? रेडचं. आता येलो. दुसरं कुठली येणार आहे? येलो. डिझास्टर मध्ये कसं असणार आहे? डिझास्टर मध्ये असणार आहे अर्जंट, नाही अर्जंट नाही बरं का, एमर्जंट असणार आहे. अर्जंट इथे होतं ना डिझास्टर मध्ये, हे असणार आहे एमर्जंट. लक्षात घ्या, वरचं अर्जंट आहे, खालचं एमर्जंट आहे. पण हॉस्पिटलमध्ये परत उलटा झाले काय, ह्याच्यामध्ये येणार आहे हे अर्जंट. हे कसं असणार आहे? हे कसं असणार आहे? ही असणार आहे रिएश्युर्ड मेडिकल ट्रीटमेंट. काय गरज आहे ना? मेडिकल ट्रीटमेंट गरज आहे. मेडिकल ट्रीटमेंट. ते पण कसं आहे? इथं काय लिहिलं? विदिन 24 आवर्स मध्ये बरं का. किती? सॉरी परत तुम्हाला दिसणार नाही. किती? 24 आवर्स मध्ये पाहिजे. किती 6 आवर मध्ये पाहिजे. इकडे 6 आवर, इकडे 24 आवर मध्ये. बघा हे काय, रेड डिझास्टर मध्ये एवढे लक्षात ठेवा. अर्जंट इकडे आहे, एमर्जंट हॉस्पिटलमध्ये गेलं तर इकडे एमर्जंट, इकडे अर्जंट आहे. कन्फ्युजन व्हायचं नाहीये म्हणून मी दोन्ही आताच लिहून दिले बरं का. आता नेक्स्ट कुठला राहील? रेड झाला, येलो झाला, आता ग्रीन कलर. ग्रीन काय असतं? की ग्रीनला आपण काय म्हणणार आहे? याच्यामध्ये काय म्हणू शकतो? काय चालणारे फिरणारे पेशंट असणार आहे याच्यामध्ये. कुठले? ॲम्ब्युलेटरी केसेस. म्हणजे काय, ह्यांना लो प्रायोरिटी म्हणजे काय, ह्यांना तेवढी बघितलं नाही तरी पण चालेल. म्हणजे काय, यांच्यामध्ये मायनर इंजुरी असणार आहे. मायनर इंजुरी वगैरे असतात बघा, त्यांना काय तेवढी गरज नाहीये. एवढं झालं. त्यांचं रिक्वायर आहे का? रिक्वायर आहे, पण डील केलं तरी चालेल. हे काय इमर्जन्सी मधलं झालं. आता शेवटचं राहिलं कुठलं? आता राहिलं ब्लॅक म्हणजे काय? डेथ. त्याच्यामध्ये असणार आहे डेथ पर्सन, म्हणजे ऑलरेडी विकेट गेलेला आहे. म्हणजे काय, विकेट गेलेला काय आपण फायदा, म्हणजे काय ट्रीटमेंट देणार आहे का? नाही. हे असणार आहे लिस्ट प्रायोरिटी. म्हणजे काय, गरज नाहीये, एकदम लिस्ट मध्ये ठेवणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. मग आपण कन्फर्म कसं करणार? कन्फर्म साइन फिल डायलेशन. हे आपण चेक करून, हा बाबा हे काय, हे पेशंटचं डेथ झालेलं म्हणून आपण डिक्लेअर करणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके, अजून काय राहिलं? ओके, एवढी बस आहे. चला काय म्हणतंय? चला येलो मध्ये काय होतं? येलो मध्ये अरे एक मिनिट. हा, येलो ट्राय झालं. येलो मध्ये काय, एमर्जंट आहे आणि रिक्वायर मेडिकल ट्रीटमेंट विदिन 24 आवर्स. इथं क्रिटिकल लिहिलंय का? नाही. इथं काय म्हटलेलं? कलर ट्राय जातोय सिस्टम. क्रिटिकल लिहिलंय का? नाही. हे काय ब्ल्यू कलर मध्ये, ब्ल्यू कलर मायनर होते का? ब्ल्यू होते का तुम्हाला कुठे दिसलं का? रेड, सॉरी कुठे आला आपण? हा, रेड, येलो आणि ग्रीन ब्लॅक होता. ब्ल्यू होते का ह्याच्यामध्ये? हे ब्ल्यू आलंच नाहीये. व्हाईट होते का? व्हाईट पण नाहीये. पण ग्रीन काय, डेड पेशंट कशामध्ये होते? हे ब्लॅक मध्ये होते. हे काय, ग्रीन कलर मायनर इंजुरी. हा, हे ग्रीन कलर मध्ये मायनर इंजुरी होते का? येस सर, ग्रीन मध्ये मायनर इंजुरी होता. मग आपली उत्तर जाणार आहे कुठली? चौथा. एकदम उत्तर बरोबर असणार आहे. एवढं लक्षात आलंय का? चला आता नेक्स्ट काय, हे तुम्हाला हे दाखवतो. ते पेशंटला लावायचं असतं बरं का. हे काय, टॅग आहे. कसं प्रकारचे? 4 प्रकारचे. एक ग्रीन, येलो, रेड आणि ब्लॅक ह्या प्रकारचे असते बघा. त्याच्यामध्ये काय लिहायचे असते? पेशंटचं नाव इथे लिहायचे असते. पेशंटचं नाव आणि मायनर वॉकिंग वुंडेड आहे, काय इंजुरी झाले वगैरे थोडी वगैरे आपण इथे लिहायचं. अजून काय, हे काय, हे मायनर मध्ये झालं. आणि हे काय, हे डिले मध्ये झालं. हे इमिडिएट मध्ये आलं. हे काय, हे डिक्रीज म्हणजे हे काय, नो रेस्पिरेशन. विक्टिमीचं इथे ऑलरेडी लिहिलेलं बघा. फक्त पेशंटचं नाव असेल तर आपण लिहून टाकायचं. विक्टिमीचं डिक्रीज म्हणजे आर लेफ्ट वेअर फाउंड कव्हर इफ नेसेसरी. म्हणजे
कव्हर करून टाकायचं आहे इफ नेसेसरी असेल तर. म्हणजे काय गरज नाही आहे पेशंटला बघायचे. किती ट्राय झालं, 1 2 3 4 प्रकारचे असे येतात. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण बघूया. हे लास्ट क्वेश्चन असणार आहे, पटकन होऊन जातं. हे काय, वर्ल्ड टीबी डे. पटकन सांगायचं आहे वर्ल्ड टीबी डे कधी असणार आहे. 4 फेब्रुवारीला काय असतंय, 4 फेब्रुवारीला काय असणार आहे. ऑप्शनमध्ये सगळे ऑप्शनमध्ये एक एक दिलेलं आहे मी. शक्यतो कसं आहे, हे टीबीचं फक्त तुम्हाला दुसरी वेगळी क्वेश्चन होऊन चालणार नाही. आता टीबी आणलं, ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन सगळी कव्हर होऊन जातील. 4 फेब्रुवारीला आपण काय म्हणतो, वर्ल्ड कॅन्सर डे. वर्ल्ड कॅन्सर डे आपण सेलिब्रेशन करतो. आता 14 नोव्हेंबरला काय आपण सेलिब्रेट करतो, वर्ल्ड डायबिटीज, काय डायबिटीज डे सेलिब्रेशन करतो. 31 मेला काय, नो टोबॅको, नो टोबॅको, नो टोबॅको डे म्हणजे काय, तंबाखू खायचं नाहीये एवढं. आणि 24 मार्चला काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे वर्ल्ड टीबी डे, ट्युबरक्युलोसिस डे आपण साजरा करणार आहोत. एवढी लक्षात आलं. बघा 24 मार्चला काय आहे, टीबी डे. 31 मेला नो टोबॅको डे. 14 नोव्हेंबरला हे त्या दिवशी हे पण असतं बरं काय म्हणतात त्याला, बच्चूंच्या चिल्ड्रन्स डे, चिल्ड्रन्स डे पण असतो. त्याच्यासाठी जे नेहरूचं हॅपी बर्थडे आहे, नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूचं बर्थडे. बर्थडे म्हणजे काय, बर्थ एनिव्हर्सरी, बर्थ एनिव्हर्सरी, बर्थ एनिव्हर्सरी असणार आहे. त्याच्यामुळे काय चिल्ड्रन्स डे आपण साजरा करतो. हे झालं. अजून काय 14 नोव्हेंबरचं झालं. फेब्रुवारी काय, वर्ल्ड कॅन्सर डे असणार आहे. ओके, चला हे काय, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे कधी असणार आहे, 24 मार्च. आता जस्ट सांगितलं मी तुम्हाला. हे काय, त्याचा थेम काय, येस वी कॅन एंड द टीबी कमिट इन्व्हेस्ट डीलर. एवढं लक्षात आलं. नो टोबॅको डे हे कधी आहे, 31 काय होतं इथे बघा, 31 मे, 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे. हे काय, 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. आणि वर्ल्ड कॅन्सर डे कधी, 4 फेब्रुवारी. एवढं लक्षात आलं. ओके, चला आता उद्यासाठी काय, नेक्स्ट एपिसोडसाठी तुम्हाला काय एमसीक्यू देणार आहे. शॉर्टली आफ्टर द क्लाइंट वॉज ॲडमिटेड टू द पोस्टमार्टम युनिटला आलेले, द नर्स नोट द हेवी लोकिया रुब्रा. अरे बापरे, काय हेवी लोकिया रुब्रा विथ अ लार्ज क्लॉट आहे बरं का. द नर्स शुड बी अँटिसिपेट ऑन ऑर्डर टू. काय द्यायला पाहिजे, मेदारचिन, स्टॅडॉल, मॅग्नेशियम सल्फेट आणि फेनर्केल. त्याच्यामध्ये आपण काय द्यायला पाहिजे. 4 ऑप्शन दिलेले. तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. जे येणारे 34व्या एपिसोडमध्ये आपण काय फर्स्ट ह्याला सॉल्व्ह करणार आहे. तुमचं कुठले उत्तर बरोबर आहे तुम्ही चेक करायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट काय, जे सीएचओ एस्पिरंट्स आहे त्यांना काय करायचे, सीएचओ एस्पिरंट त्यांच्यासाठी काय टार्गेट सीएचओ सिरीज ही चालू आहे कंटिन्युअली एकदम मस्त पद्धतीने. म्हणजे काय, ह्याच्यामधले आपण जे अपडेटेड सगळे सिलेबस आहेत जे आपण कव्हर करणार आहेत. ओके, जे सिलेबस कव्हर करणार आहे म्हणजे जे अपडेटेड झाले आणि ह्याच्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आपण कव्हर करणार आहोत जे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याच्यासोबत सुरू आहे ब्रह्मश्री, त्याच्यामध्ये थेरी प्लस एमसीक्यू आहे. आणि जे विद्यार्थी सीएचओसाठी तयारी मेनली करत आहे त्यांना तर हे मिस करायचंच नाही आहे. काय हे पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2023 मध्ये झालेले कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचे एक्झाम झाले त्याच्यामधलं जे इम्पॉर्टंट म्हणजे काय, त्याच्यामधलं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. मी कम्प्लिटली काय डिटेलमध्ये सांगितलं आहे. हे 50 पैकी 50 एमसीक्यू. ओके, चला आता नेक्स्ट काय, जे विद्यार्थी लास्ट डेट रिमेंबर करून ठेवा 4/12. ओके, एवढी लक्षात ठेवा. आणि ॲप्लिकेशन भरायच्या अगोदर हे व्हिडिओ बघायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कशा पद्धतीने भरायचं तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. काही क्वेरी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि त्याच्यासोबत कॉमेंटमध्ये जायचं. क्वेरी असेल तर हे काय करायचं, इकडे फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता. आणि ते तुमचं मैत्रिणी वगैरे आहे आणि त्यांना पण असं वाटतं की बाबा मी पण सीएचओच्या एक्झामची तयारी करा आणि ते सगळे तुम्ही आपले चॅनलचे काय शेअर त्यांना रेफर करू शकता. चला ओके, त्याच्यासोबत करायचं सबस्क्राईब आणि हे काय बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाहीये. आणि आपण ऑलरेडी हे काय व्हॉट्सअप टेलिग्राम मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, आपण लवकरच भेटूया कशामध्ये हे आपले टार्गेटेड सीएचओ सिरीज मध्ये. तेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि पॉझिटिव्हने राहायचं आहे. ओके, चला आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.